कोण पनवेल गिरणी कामगार संकुल एकता समितीचा मी कार्याध्यक्ष आहे। या मोर्चामध्ये आम्ही 14 संघटनांमध्ये आम्ही देखील सहभागी झालेलो आहोत आणि आमची मागणी देखील या ठिकाणी विशेष रूपाने मांडलेली आहे। ज्याप्रमाणे संयुक्त लढा समितीने सर्व गिरणी कामगारांना मुंबईत घरे मिळाली पाहिजेत या मागणीचा आम्ही पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत। परंतु आमच्या कोण पनवेल गिरणी कामगारांची व्यथा मात्र वेगळी आहे। आम्हाला महाराष्ट्र शासनाने 10 वर्षापूर्वी पनवेल पासून 6 किलोमीटर अंतरावरती कोण या ठिकाणी घरं दिलेली आहेत, परंतु ते घरं वापरण्यासारखी नाही। त्या घराचा मेंटेनन्स अवास्तव आहे, तो आम्हाला परवडणारा नाहीये आणि आम्ही शासनाकडे गेले किती दिवस मागणी करत आहोत की आम्ही 2016 ला लॉटरी झाली, 2019 ला आम्ही पैसे भरले आणि 2024 ला आम्हाला ही घरं मिळाली। आमचे पैसे सरकारने 5 वर्ष वापरले आणि आम्हाला इतके उशिरा घरं दिली। त्या घरांची अवस्था राहण्यासारखी नसल्यामुळे आम्ही अशी मागणी केलेली आहे की आमचा 5 वर्षाचा मेंटेनन्स जरी या सरकारने माफ केला तर आम्ही त्या घरामध्ये राहू, अन्यथा आम्ही ती घरं शासनाला परत करू। शासनाने आम्हाला आमचे भरलेले पैसे परत द्यावेत। त्याचबरोबर त्या ठिकाणच्या घरामध्ये राहण्यायोग्य ती घरं नाहीत, फुटलेली घरं आहेत, नळाची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, लिफ्टची व्यवस्था नाही, गार्डन नाही, तिथे गाडीची व्यवस्था नाही, बालवाडी नाही, शाळा नाही, काही नाहीये। अशा भागामध्ये आम्हाला ही घरं देऊन महाराष्ट्र शासनाने फसवलेलं आहे आणि आम्ही त्यांचा आजच्या मोर्चामध्ये जाहीर निषेध केलेला आहे आणि आम्हाला लवकरात लवकर शासनाने जे सुविधा द्याव्यात, आमचा पासवर्ड मेंटेनन्स माफ करावा, अन्यथा आम्ही देखील त्यांना हे आंदोलन झाल्यानंतर आणखीन एक आंदोलन करून त्यांना ह्या चाव्या परत करण्याचा आमचा त्याच्याकडे मानस आहे। आपण सांगितलं आता या ठिकाणी परत एकदा आंदोलन करू। हे आंदोलन संपल्यानंतर त्यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण मनसे स्टाईल एक महाराष्ट्रामध्ये मनसे हा नाव आलं की मनसे स्टाईल आंदोलनाचा एक वेगळाच भाग असतो, ते पुन्हा बघायला मिळणार। निश्चितपणानं हा गिरणी कामगाराच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे। महाराष्ट्राच्या संयुक्त लढ्यामध्ये ज्या तत्परतेने गिरणी कामगार लढला आणि मुंबई महाराष्ट्राला मिळाली, ती तत्परता जी होती ती आज महाराष्ट्र सैनिकांमध्ये आहे। मी जरी मनसेमध्ये असलो तरी आमचा गिरणी कामगार संपूर्ण मनसेमध्ये जरी नाही तरी देखील मनामध्ये प्रत्येकाचा भयंकर राग आहे आणि हा राग आता व्यक्त करण्याची वेळ आलेली आहे। जर का शासनाने आमच्या मागण्या मान्य नाही केल्या, आम्हाला जर का ती घरं वेशिवाच्या बाहेरची घरं देऊन मुंबई बाहेर फेकून ती घरं आम्हाला दिली असतील तर निश्चित आम्ही एवढं उग्र आंदोलन करू की पुढच्या आंदोलनामध्ये पूर्ण चाव्या शासनाच्या अंगावर फेकू आणि शासनाकडे पैसे मागण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आणि आमचं शेवटचं आंदोलन असेल। त्यानंतर मात्र आम्ही शासनाला माफ करणार नाही।